नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय सांगाल, बैठक पार पडलेली आहे, काय ठरलेलं आहे, काय सांगाल? आज राज्यातील या प्रमुख सर्व धनगर समाजाच्या चळवळीत काम करणाऱ्या आणि धनगर समाजासाठी स्वतःचं जीवन समर्पित करणाऱ्या सर्व या नेत्यांची बैठक आज या विश्रामगृह बीड येथील विश्रामगृहावर पार पडली. या बैठकीमध्ये येणाऱ्या 11 तारखेच्या या राज्य सरकारला शेवटचा इशारा मिळाव्याचं आयोजन कशा प्रकारे केलं पाहिजे त्या कार्यक्रमाच्या सगळे रूपरेषा आज या बैठकीमध्ये ठरवण्यात आली. आज या प्रोग्रामचं पोस्टरसुद्धा सगळ्यांनी लॉन्च केलेलं आहे आणि ह्या राज्यातला प्रत्येक धनगर बांधव उद्या या राज्य सरकारला इशारा देण्यासाठी या बीडमध्ये येणार आहे. किती तारखेला सभा आहे, काय 11 तारखेला दुपारी 3 वाजताचा वेळ आहे. राज्यातील संपूर्ण समाज शेवटचा या राज्य सरकारला इशारा देण्यासाठी प्रचंड संख्येने इथं उपस्थित राहणार आहे. भेदभाव केलेला आहे, करते का नाही भेदभाव या राज्य सरकारने केलेला आहे. शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता, शपथ घेतली होती. माझा शिंदे साहेबांना एक सवाल आहे धनगर बांधवांच्या वतीनं की तुम्ही अहिल्यादेवींची शपथ घेऊन धनगर आरक्षणाचा प्रश्न आचारसंहिता लागण्यापूर्वी सोडून देणार आहात का? तुम्ही लेखी दिलेला आहे धनगर बांधवांना, येत्या 20 तारखेपर्यंत 3 महिन्याच्या मुदतीमध्ये अहवाल घेऊन आम्ही अंमलबजावणी करू. ती उद्या 20 तारखेला संपते आणि तुम्ही मराठा बांधवांना आरक्षण देऊन मोकळे झालात. आमच्या आरक्षणाचं काय झालं हा जाब विचारण्यासाठी, इशारा देण्यासाठी ही उद्याचा इशारा मिळावा 11 तारखेचा आहे. 11 तारखेचा इशारा मिळाल्यानंतर जर या राज्य सरकारचं टाळकं जागेवर नाही आलं, धनगर समाजाबद्दलचं प्रेम त्यांचं दिसून नाही आलं, तर आम्ही 17 तारखेला सकाळी राजमाता अहिल्यादेवींच्या चरीन नतमस्तक होऊन अहिल्यादेवींचा आशीर्वाद घेऊन आम्ही मुंबईकडे सर्व धनगर बांधव आपल्या बायका मुलांसहित, आपल्या मेंढ्यांसहित, घोड्यांसहित, सर्व त्यांच्यासोबत असलेल्या कुत्र्यांसहित, काठी घोंगडं, हातात असलेली कुऱ्हाड, या आरक्षणाच्या अडसर येणाऱ्या सगळे काटे कुडपं झुरवाडं तोडण्यासाठी आम्ही कुऱ्हाड घेऊन सुद्धा मुंबईला निघणार आहेत आणि 12 तारखेला आझाद मैदानावर उपोषण करण्याची रीतसर परवानगी आम्ही घेऊन आलोत. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. राज्य सरकारनं एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजावर अन्याय, गेल्या 75 वर्षापासून आमचा समाज अन्याय सहन करतोय. आता आम्ही इथून पुढे करणार नाही. राज्य सरकारला हा शेवटचा इशारा या धनगर समाजाच्या वतीने असेल.